मिरजेत प्रभाग 5 मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात। मिरज प्रभाग 5 मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे। प्रभागात ठिकठिकाणी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक 5 साठी विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे। त्या विकास कामाच्या जोरावर जोरदार भारतीय जनता पार्टीच्या सर्व चारही उमेदवारांना जनता निवडून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे। या ठिकाणी प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात नागरिकात प्रचंड नाराजी आहे। याचा फायदा भाजपच्या नवख्या उमेदवारांना मिळणार आहे। भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। भाजपने या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना प्रभागात संधी दिली आहे। त्यामुळे बदल घडवण्यासाठी सर्वच उमेदवार यांनी या प्रभागात प्रचार फेरी सुरू केली आहे। आज आम्ही वार्ड क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल इथे फिरत आहे। आलिशान कॉलनीमध्ये आत्ता आमचा प्रचार फेरी चालू आहे। तर या फेरी आमची चालू असताना इथे नागरिकांना आम्ही भेटलो। तर नागरिकांची समस्या म्हणजे आता नागरिक इथले रहिवासी आहेत, शब्बीर लांडगे चाचा। तर तिने आता आम्हाला हे सांगितलं की मागील जे नगरसेवक आहेत ते एकदा निवडून गेलेले आहेत, त्यानंतर आज तागायत निवडणूक आता 5 दिवसात राहिली तरीसुद्धा अजून इकडे तिने फिरकले नाही आहेत। आणि ज्या काय आमच्या किरकोळ समस्या असतील त्यासुद्धा तिने कधी आमच्या इथं मनावर घेऊन कधी आले नाहीत इथं। तर किरकोळ म्हणजे डांबावरच्या ट्यूब असून ते बंद पडले। मध्यंतरी तिने सांगायला की इथं लाईट गेलेले होते। 2-4 वेळा आम्ही त्यांना फोन करून सांगितलं तरीसुद्धा कोणी आले नाहीत। तर आम्ही करताना तिथलं आम्ही हे करून घेतलेलं आहे। तर अशा परिस्थितीत आम्ही निवडणुकीला मतदान करायचं का बहिष्कार टाकायचं या असं लोकांचं आता मत चालू आहे। तर आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीचे पॅनल आहे ते त्यांना तुम्ही निवडून द्या। तर इथल्याच ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सगळ्या दूर करण्यात येतील। तर त्यांना आम्ही आज विश्वास दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला निवडून द्या, तुमच्या इथं कुठल्याही समस्या राहणार नाहीत। आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सगळे सर्वसामान्य आहेत, त्यांना सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे। तर आता आम्ही या इथे आल्यानंतर यांच्याकडून कळलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सक्षम आहे आता। त्यामुळे येणाऱ्या ह्याच्या निवडणुकीला 15 तारखेला या इथल्या लोकांनी सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 15 तारखेला आम्ही कमळ या बटन दाबून सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार आहे।